धारदार लेखणी, प्रक्षोभक विचारसरणी, तुमचं आमचं आपलं न्यूज चॅनल विचार मंथन न्यूज. नमस्कार, मी पूजा कल्पेश विषे. माझे माहेरचे नाव पूजा वसंत वाघमारे, ग्रुप ग्रामपंचायत साडगाव येथे मी पदावर सरपंच म्हणून आहे. तर मी PWला एक सडकेची खाण 557 गट क्रमांक आहे, त्याची तक्रार घेऊन मी PWच्या ऑफिसला गेली होती. ती तक्रार काय आहे? ती एक आपल्या इथे एक शासकीय म्हणून इमारत होती, व्यायामशाळा. ती तक्रार मी करताना मला धनंजय विषे यांच्या धमक्या आडून रस्त्याला धमकी देऊ लागला की तुम्ही माझ्या नावाची का तक्रार केली, तू जर तक्रार मागे नाही घेतलीस तर मी तुझ्या पतीला आणि तुला मारून टाकेल म्हणून. आणि मी एक आदिवासी सरपंच आहे, तर त्याने मला जातीवाद शिवाय गाळ केल्या की तू आमच्या याच्यावर पडलेली आहेस आणि आम्ही तुला सरपंच बनवले. त्याच्यावर मला तो धक्काबुक्की करायला लागला. आणि तो जर तक्रार पण अजूनपर्यंत तू जर मागे नाहीच घेतलायस तर मी तुला एक मारून टाकेल, तुझ्या नवऱ्याला पण मारून टाकेल, असं वारंवार धमक्या देत होता. तर मी आपली कंप्लेंट घेऊन मी किनवली पोलीस स्टेशनला गेली. 6 तारखेला मी कंप्लेंट केली आहे, ॲट्रॉसिटी टाकली, तरी पण अजून गुन्हेगार काही अटक झाला नाहीये. तरी मी आपली एक सडकेची खाण म्हणून मी वारंवार इकडे तक्रारी करते, तिथून पण मला अजूनपर्यंत काही प्रोत्साहन भेटला नाही. आणि मी येत्या बुधवारी उपोषणला बसणार आहे तहसीलदार समोर. मला जर तात्काळ जर अटक नाही झाला आरोपी, जोपर्यंत आरोपी अटक नाही होणार तोपर्यंत मी उपोषण सोडणार नाही. या संदर्भात आपण तहसीलला उपोषणाचे पत्रव्यवहार केला आहे? हो, पत्रव्यवहार केले मी. आपण आपल्या तक्रारी संदर्भात उपविभागीय पोलीस अधिकारी नागरपंचे यांना भेटलेत का आपण? हो, भेटलो. त्यांचं काय माहिती ते बोलले काय? ते अजूनपर्यंत काही प्रोत्साहनच करत नाहीयेत मला. मॅडम, मग PWDच्या कुठले अधिकारी आहेत का त्या तुम्हाला काय तुम्ही मगाशी म्हणत होते का माहिती देत नाही? तो वाघगडे म्हणून मॅडम आहे, त्यांनी आम्ही एक हे टाकलेलं आहे त्यांच्याकडे की आम्हाला फोटो पाहिजेत याचे व्यायामशाळेचे. तर ते आठवड्यात झाला की ते लोक बोलतात की मी शोधतोय, जरा थांबा, त्याच कामाला आहेत, असंच त्यांची उत्तर येत आहेत मला. मॅडम, आता तुमच्या जोडीला जो साक्षीदार आहे त्या साक्षीदारांनी काय केलेले आरोप? त्यांनी तसंच, म्हणजे साक्षीदार मला सोडवायला येत होते त्या टायमाला ते बोलले की तू असं जातीवाद कोणाला शिवी देऊ शकत नाही, एक महिला सरपंच आहे. त्याच्यावर त्यांनाही तेच उत्तर दिलेले आहेत, म्हणजे त्यांनाही शिवीगाळ केलेली आणि त्यांना पण धक्काबुक्की केलेली. तुमचं नाव काय समजेल का? त्या दिवशी काय घडलं होतं सांगाल का? त्या दिवशी मॅडम मी साडगावला जात असताना रस्त्यात मॅडम भेटले आमच्या सरपंचकडे. त्यांना बोलले दादा मला आमच्या गावापर्यंत सोडलं, तर मी त्यांना त्यांच्या गावाच्या कमानीजवळ त्यांना सोडलेलं आहे. एवढी धनंजय नावाचा व्यक्ती आला तिथे आणि मॅडमला विचारायला लागला की असं आमच्याबद्दल तक्रारी करता वगैरे वगैरे. तर त्यांना शिवीगाळी वगैरे करावं लागलं. त्यांना त्यांनी बोलून घटनात्मक त्यांना काही बोलू नको, तर त्याने मला एक जातीवादी शिवी दिली. आणि त्यानंतर आम्ही आपण पण तक्रार केलेली आहे का? हा, मी त्यांच्या साक्षीदार म्हणून तक्रार केली. विचारतो.